काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी एक वक्तव्य असं केलं आणि त्याच्यातून कट्टरपंथी मुसलमानांनी त्यावर आरडाओरडा करणं आपण समजू शकतो, पण तथाकथित सेक्युलर लिब्रांडू पण मिरची लागल्यासारखं आता ओरडायला लागले आहे. भारतातले मुसलमान हे मूळचे हिंदू कसे आहेत आणि काश्मीरमधले मुसलमान हे त्याचं कसं अतिशय अप्रतिम असं उदाहरण हे स्वतः गुलाम नबी आझाद यांनी सांगितलं. मी तुम्हाला परत एक आठवण करून देऊ इच्छितो. अॅनलायझरवरती वारंवार आम्ही एक वेगळा मुद्दा अगदी आधीपासून उपस्थित करत आलेलो आहोत. भारतीय मुसलमान ही हिंदूची 19वी जात आहे हे समजून घ्या, तर मग बाकीच्या गोष्टीचा उलगडा आपल्याला होऊ शकेल. भारतीय म्हणजे फक्त भारतीय नाहीत, पाकिस्तान, बांगलादेश म्हणजे मूळचा जो भारत देश होता, अखंड भारत होता, अगदी अफगाणिस्तान पर्यंत या सगळ्या ठिकाणी इस्लाम नंतर आला. पूर्वीचे इथले जे हिंदू होते, जे नंतर कन्वर्ट होऊन त्यांनी धर्मांतर केलं आणि त्यांनी इस्लाम स्वीकारला, पण हे सगळे मूळचे हिंदू कसे होते हे गुलाम नबी आझाद बोलतायत. आता मूळ मुद्दा असा आहे की हे कशावरून, की ह्यांची जी नावं आहेत किंवा ह्यांच्या ज्या रीतिरिवाज परंपरा आहेत त्याच्यातला बहुतांश भाग हा अजूनही जुन्या हिंदू धर्माप्रमाणे आहे. अतिशय सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो की दर्गा पूजक मुसलमान असं जो संकल्पना आहे ती फक्त भारतीय उपखंडात आहे. दर्गे, मजारी, मकबरे, चादरी चढवणे, गंडे, त्याच्यानंतर त्याचा उरूस म्हणजे त्याची मिरवणूक जत्रा भरणे, संदल म्हणजे त्याची मिरवणूक निघणे, कव्वाल्या, नवस बोलणे, ह्या सगळ्या गोष्टी इस्लाममध्ये नाहीत. इस्लाममध्ये प्रतीकांच्या संदर्भामध्येच फार अतिशय मर्यादा आहे की फक्त मस्जिद, खरं तर मस्जिद पण अनिवार्य सांगितलेली नाहीये. निर्गुण निराकार परमेश्वराची तुम्ही कुठेही बसून प्रार्थना करू शकता अशी ती मूळ संकल्पना आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोन मधला जो फरक सांगतोय स्पष्ट. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इस्लाम हा द्वैती आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण अल्लापर्यंत जाऊ शकत नाही किंवा म्हणजे अल्लाह आपण होऊ शकत नाही. अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे, सर्वशक्तिमान आहे आणि मोहम्मद पैगंबर हा त्याचा प्रेषित होता, फक्त त्याच्यानंतर कोणी प्रेषित आला नाही. ह्याच्या नेमकं उलट हिंदू धर्म हा अद्वैती आहे. शंकराचार्यांनी ज्या पद्धतीनं स्पष्ट मांडलं आणि त्याच्या सगळ्यातले त्याच्यावरती जो नंतरचा पुढचा सगळा पाया उभारला गेला ते अद्वैत सांगितलेलं आहे. शिवोहम शिवोहम म्हणत असताना प्रत्येकाच्या ठाई परमेश्वर आहे. अगदी वारकरी संप्रदायामधलं सुद्धा लागतील एकमेका पायी रे असं म्हणत असताना प्रत्येकाच्या ठाई परमेश्वर आहे म्हणून आपण त्याच्या पाया पडतो. त्याच्यानंतर गायन, वादन, नृत्य ह्या सगळ्या कला आपल्या व्यापक अशा सनातन धर्माचा अविभाज्य भाग मानलेला आहे. नुसतं भागच नाही, पूजेच्याही याच्यामध्ये रंगभोग आणि अंगभोग सांगितलेले असताना म्हणजे देवाला वस्त्र, देवाला फूल, देवाला आपण आरती करतो त्याची, ह्या सगळ्या गोष्टी ज्या अंगभोगामध्ये येतात त्याच्या जोडीनं फुलं वाहतो, पूजा करतो, गंध, ह्याच्या जोडीनं रंगभोग म्हणजे तिथे कला सादर होतात. म्हणजे गायन, वादन, नृत्य हे सगळं देवाला समोर सादर होतं आणि तो त्या पूजेचा अविभाज्य असा भाग समजला गेलेला आहे. हे सगळं इस्लाममध्ये नाही. म्हणून जेव्हा भारतीय इस्लाम नावाची जी गोष्ट आली, मोठ्या प्रमाणात त्यांनी इस्लाम स्वीकारल्याच्या नंतर त्यांच्या त्याच्यातल्या ह्या ज्या सगळ्या परंपरा होत्या त्याच्यामुळे सुफींमध्ये मोठ्या प्रमाणात संगीत आलं. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष त्या संताची समाधी म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये आता म्हणून दर्गा, आणि सर्वसामान्य माणसाचा असेल तर तो मकबरा, मजारी. आता ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी इस्लाममध्ये नाहीत. आणि त्या संताची जी पुण्यतिथी असते आपल्याकडे साजरी केली जाते, उत्सव असतो, त्याच पद्धतीनं इस्लाममध्ये ह्या सगळ्या सुफी संतांचे जे दर्गे आहेत त्या ठिकाणचे ते उत्सव साजरे केले जातात, ज्याला ते उरूस म्हणतात. आणि त्याची मिरवणूक निघती, त्याला संदल असं म्हणतात. तिथं जे गायन, वादन, भक्ती संगीत, थोडक्यात सांगायचं म्हणजे हा प्रकार इस्लाममध्ये नाही. हिंदूच्या प्रभावातून हे सगळं भक्ती संगीत आलं आणि नंतर मग अल्लाची प्रार्थना करणे आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आल्या हे द्वैती तत्वज्ञानामध्ये बसत नाही, हे अद्वैती तत्वज्ञानामध्ये बसतं. गुलाम नबी आझाद जे सांगतायत त्याला दुसरं एक महत्व आहे. भारतातला किंवा भारतीय उपखंडातल्या बाहेरच्या ठिकाणचा मुसलमान आणि प्रत्यक्ष काश्मीरमधला मुसलमान ह्याच्यामध्ये अजून एक थोडासा फरक आहे. त्या ठिकाणची जी सगळी काश्मीरी शैवमत नावानं जे सगळं प्रसिद्ध आहे दर्शन किंवा जुने राजतरंगिणी नावाचा कल्याणाचा जो ग्रंथ आहे, या सगळ्या ह्याच्यामध्ये तिथल्या ज्या परंपराच्या संदर्भामध्ये जे काही सापडतं त्याचा कितीतरी भाग अजूनही जे नंतर कन्वर्ट झाले आणि ज्यांनी इस्लाममध्ये जे गेल्याच्या नंतरही त्यांचे नावापासून भट सारखे नाव म्हणजे भट पूर्वीचं असलेलं आता भट झालेलं, कितीतरी अशी नावं आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अजून शिल्लक आहेत. म्हणून गुलाम नबी आझाद असं म्हणतात की ते मूळचे हिंदू कसे आहेत.
दुसरी एक सगळ्यात मोठी अडचण आहे ती समजून घ्यायला तयार नाहीत बाकीचे सगळे लिब्रांडू. ह्याच्यातला राजकीय भाग मी पूर्णपणे बाजूला ठेवतो. ह्याच्यात भाजप, संघ, मोदी, अमित शहा यांना काहीच आणायची गरज नाही. इस्लाम आणि हिंदुत्व हे भांडण पण एक वेळ थोडंसं आपण बाजूला ठेवूयात. काय आणि कशा पद्धतीनं पेटवल्या गेलेलं आहेत. जागतिक पातळीवरती जो बदल 1990च्या नंतर झाला, वॉर इकॉनॉमी म्हणजे जे सगळं युद्धाचं सगळं जे अर्थशास्त्र होतं, 2 देश त्याच्यातले भांडणं, म्हणून शस्त्रास्त्र विकली जाणार आणि म्हणून त्या सगळ्या भीतीखाली जे सगळं दबाव सगळ्या जनतेवरती असतो आणि त्याच्यातून राज्यकर्ते ज्या पद्धतीनं शस्त्रास्त्रांची खरेदी आणि बाकी सगळं करतात, हे सगळं कोल्ड वर्ल्ड वॉर शीतयुद्धाच्या काळात 85 ते 90 चाललं, दुसऱ्या महायुद्धानंतर. 90च्या नंतरच्या मार्केट इकॉनॉमीमध्ये मोठ्या प्रमाणात ही वॉर इकॉनॉमी मागे पडली आणि मार्केट इकॉनॉमी पुढे येत गेल्याच्या नंतर कन्झ्युमरिझम म्हणजे ग्राहकाला महत्व आलं, ग्राहक सक्षम असणे, ग्राहकांना जास्तीत जास्त खर्च करणे, खर्च करायचं त्याला कमवावं लागतं. डावे अतिशय विचित्र आणि विकृत पद्धतीनं बौद्धिक पातळीवरती जाऊन तुम्ही सगळ्यांना कसं नंगाट करायला निघालेला आहात आणि कसं शोषण होतं, शोषण झालं तर पुढचा धंदा होणार कसा, हे त्यांच्या लक्षात म्हणजे हे समजून मांडायचं नसतं. म्हणजे ग्राहक म्हणून एखादा माणूस जास्त डेव्हलप व्हायचा असेल त्याला पहिले पैसा कमवावा लागतो आणि मग तो पैसा उडवेल. संपत्तीचं समान वाटप करायचं असेल तर आधी संपत्ती निर्माण व्हावी लागते. या सगळ्या 90 नंतरच्या जागतिकीकरणाच्या पर्वामध्ये बाजारपेठेचं अर्थशास्त्र वाढत गेलं. बाजारपेठेच्या ह्याच्यावरती मागणी, याच्यामध्ये वॉर इकॉनॉमी मागे पडली आणि या ठिकाणी कट्टरपंथी इस्लामचं बॅकफूटवरती म्हणजे त्याची माघार सुरू झाली. कारण की आता युद्ध होणार नाहीयेत, युद्धावरती जास्त म्हणजे त्याला पाठिंबा मिळणार नाहीये आणि लादेनच्या अमेरिकेच्या हल्ल्यानंतर त्याला जवळजवळ पूर्णविरामच बसला जागतिक पातळीवरती. आता जे काही छोट्या मोठ्या घडामोडी होत राहतात तिथल्या पुरत्या असतात, अगदी रशिया युक्रेन का असेना. पण जागतिक पातळीवरती युद्धाची शक्यता सगळी ह्या 90च्या जागतिकीकरणाच्या नंतर संपून टाकली आणि ह्या नेमक्या ठिकाणी इस्लामचा कट्टरपंथी जो चेहरा आहे, ती जी चळवळ आहे, त्याच्या आडचे जे लोक आहेत, जे लाभार्थी आहेत, ते सगळे बॅकफूटवरती जायला सुरुवात झाली. लादेनच्या हल्ल्याला आता 20 वर्ष व्हायला लागली, होऊन गेलेली आहेत. या सगळ्यातून कट्टरपंथी इस्लाम आणि त्याच्यावरती आधारलेली सगळी मांडणी मागे जायला सुरुवात झाली आणि त्या तुलनेमध्ये मार्केट इकॉनॉमी, ग्राहक म्हणून तुमचं सगळं असलेलं महत्व हे मोठं व्हायला लागलं आणि ह्याच्यामध्ये नेमकी इस्लामची अनुयायी मागे पडतात. आता ज्या ठिकाणी खुली बाजारपेठ आहे, युरोप असो, अमेरिका असो, त्याच्या जोडीनं भारत असो, भारताची जितकी मध्यमवर्गीय लोकसंख्या आहे तितकी तर अमेरिकेची लोकसंख्या नाहीये. 35-40 कोटीचा मध्यमवर्ग किंवा निम्न मध्यमवर्ग असा तयार झालेला आहे की जी मोठी बाजारपेठ आहे आणि ही बाजारपेठ तशा अर्थाने हिंदू बाजारपेठ आहे. आणि असं जर असेल तर त्या ठिकाणी अशा कट्टरपंथी जुन्या पद्धतीची जी सगळी मांडणी आहे ते करून काही चालणार नाही. आता पुढचं राजकारणच म्हणून नाही, राजकारण, समाजकारण, अर्थकारण सगळ्याच गोष्टींमध्ये तो जो कट्टरपंथी, केवळ इस्लामच नाही, अगदी चायनानं त्यांच्या पद्धतीचा जो हुकुमशाही जो कट्टरपंथ एका अर्थाने आणलेला होता आणि त्याच्यामध्ये सगळी ती बौद्ध जनता भरडून निघाली होती, ते पण याची बळी आहेत. आता हे लक्षात येत चाललेलं आहे सगळ्यांच्याच. ह्याच्यातला राजकीय भाग पूर्णपणे बाजूला ठेवा. गुलाम नबी आझादांच्या वक्तव्यातला इथले मुसलमान हे मूळचे हिंदू आहेत हे म्हणण्यामागं तुम्ही इथल्या बहुतांश लोकसंख्येशी जुळून घ्या. तुम्ही कायमस्वरूपी त्यांच्याशी भांडणाच्या ह्याच्यामध्ये असाल तर त्याचा काही फायदा होणार नाही. आणि काश्मीरचं अजून एक वेगळे पण सांगतो, मागच्या वर्षी काश्मीरला मी स्वतः पण गेलेलो होतो. त्यावेळेस असा मुद्दा आम्ही सगळ्यांनी उपस्थित केलेला होता की त्या ठिकाणी पर्यटनाचा व्यवसाय वाढला तर बाकीच्या गोष्टी मागे पडतात आणि त्याचा पुरावा त्याच वर्षी मिळालाच. ह्याही वर्षी फार मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे उच्चांक गर्दीचा त्या काश्मीरमध्ये पर्यटनाचा आणि प्रचंड प्रमाणामध्ये पर्यटनातून पैसा त्या ठिकाणी आला. तो पैसा आला त्याचा एक परिणाम म्हणजे तिथले हॉटेल बुक झाले, म्हणजे अलीकडचे कुलू मनाली किंवा बाकीचे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या ठिकाणी गर्दी व्हायला सुरुवात झाली. या सगळ्यातून आता लक्षात हे येत चाललेलं आहे की ज्या कट्टरपंथी मानसिकतेतून आधी सगळी मांडणी केली जायची, वेगळेपणा, अलगाववाद, जे सगळं अतिरेकी, हे सगळं बाजूला पडून आता बाजारपेठेचं अर्थशास्त्र समोर येत चालले आणि त्याच्यामध्ये हा कट्टरपंथ सगळा जो आहे तो लयाला चाललेला आहे. गुलाम नबी आझादांच्या बोलण्याचा अराजकीय अर्थ असा आहे. राजकीय अर्थ कोणाला काय काढायचा त्यांनी तो काढत बसावा. होऊनी आझाद बोलले गुलाम, हिंदूंना सलाम भारताच्या. सारे इथे हिंदू नंतर बाटले, मुस्लिम वाटले कुणा किती. हिंदू धर्म आहे जुना सनातन, करीतो जतन संस्कृतीचे. काश्मीर तयाचे हे उदाहरण, वादाचे कारण कशासाठी.
गुलाम बोलूनी उठविला वाद, भांडणाचा नाद उमटला. पुरोगामी जागे झाले बोल भांड, वाजविती तोंड सेक्युलर. कांत गर्देमध्ये सापडे इस्लाम, उलटे तमाम तर्कसारा, उलटे तमाम तर्कसारा. बंदुकीच्या जोरावरती किंवा जुन्या काळात तलवारीच्या जोरावरती हिंसेनं जो धर्म वाढला गेलेला होता, पसरलेला होता, तो आता जागतिकीकरण पर्वामध्ये तशा पद्धतीनं पसरू शकत नाही. ज्याच्यामध्ये आर्थिक ताकद आहे, जो ग्राहक म्हणून बाजारात सक्षमपणे उभा राहू शकतो, त्याच्या पाठीमागं किंवा त्याला केंद्रीभूत ठेवून व्यवहार सगळा फिरतो आहे, हे त्याच्याचं मूळ आहे सगळं समजून घ्यायचं असेल तर. आणि ज्या पद्धतीनं भारतातली मध्यमवर्गीय बाजारपेठ वाढली, ही काही केवळ फक्त मोदींच्याच काळात झालेली असं नाही. मनमोहन सिंगांच्या काळामध्ये जेव्हा अणुकरार झाला, डाव्यांनी पाठिंबा काढून घेऊन ते सरकार अस्थिर करायचा प्रयत्न केला होता, त्याचा उलटा फटका सर्वसामान्य भारतीय मतदारांनी 2009 मध्ये काँग्रेसच्या 60 जागा वाढवून डाव्यांना दिलेला होता. त्याच्यामुळे भारतामधला मध्यमवर्गीय हिंदू जो आहे, ग्राहक हा सक्षम होत चाललेला आहे. ह्याचंच एक ह्याच्यावरची प्रतिक्रिया म्हणून गुलाम नबी आझाद यांचं बोलणं लक्षात घ्या. हा थोडासा वेगळा पैलू आहे. आपण जी नेहमीच राजकीय चर्चा करतो ती थोडीशी बाजूला ठेवून जर हे समजून घेतलं तर भारतीय मुसलमान ही गोष्ट काय आहे ती आपल्याला समजण्यास मदत होईल. इथेच थांबूयात. धन्यवाद.